लोक मल्लविद्या शिकतात हे सगळं ठीक आहे, पण त्यासाठी बराच वेळ जाणार. शोधलं तर उत्तर आजूबाजूलाच सापडतं. आपण फक्त डोळे उघडे ठेवायचे. सापडला. दरोडेखोरांना हरवण्याचा उपाय सापडला. कोणता उपाय सापडला? गावात दरोडेखोर येऊ देत किंवा आणखी कोणी, आमच्या गावाला काहीच नाही होणार. जगदंबा, अगं समन्यांना बोलवलं तर हायस, पण एवढं महत्वाचं काय सांगणार आहेस त्यांना? सांगते. सगळे आले का? सगळ्यांना मला हेच सांगायचंय, दरोडेखोरांपासून आपल्या गावाला वाचवण्याचा मार्ग मला सापडलाय. काय सांगते जगदंबा? खरंच? कुठला मार्ग? काय उपाय सापडलाय तुला? कोणती दैवी शक्ती आहे काय ग? की काय चमत्कार करणार आहेस तू? हा शेजारच्या गावातून कोणतरी मदतीला येणार आहे आपल्या. नाही, असं काही नाहीये. कोणतीच दैवी शक्ती किंवा अद्भुत चमत्कार आपल्याला वाचवायला येणार नाहीये, आणि आपण त्यावर अवलंबूनही राहायला नको. आपल्याला तुळजाई काय सांगते? तुमच्या आतल्या शक्तीवर, तुमच्या बळावर विश्वास ठेवा. तुळजाई आहेच आपल्या पाठीशी. आपण नेमकं काय करायचं जगदंबा? दरोडेखोरांनी आपल्याला आव्हान दिलंय, त्यांना तेवढंच जोरदार उत्तर द्यायचं आपल्याला. जगदंबा, अगं दरोडेखोरांशी लढणं म्हणजे सोपं वाटतं वय तुला? आणि कशाच्या जीवावर लढायचं आपण त्यांच्याशी? महिपती कुस्ती शिकवतोय खरा, पण ती शिकायला लय वेळ लागणार ग. मी एकटा लढलो असतो, पण किती बी ठरवलं तरी माझी एकट्याची शक्ती कमी पडेल त्या दरोडेखोरांसमोर. तुम्ही 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 हे तुम्हाला जमेलच असं नाहीये. तुम्ही एकटे लढायला गेलात तर तुमचा पराभवच होणार. मग हे करायचं कुणी? काय विचार आहे तुझा? तुम्ही सगळे मिळून दरोडेखोरांना हरवणार आहात. आम्ही त्यांना हरवायचं? अगं, हे दरोडेखोर साधे सुधे नाहीत, झरी नाग आहेत ते, आणि त्यांच्या समोर आमचा निभाव लागल का? ते नाग असतील तर तुम्ही मुंगी व्हा. मुंगी? तुला मुंगूस म्हणायचंय का? अगं, नागा पुढे मुंगी कशी टिकणार? नाही काकी, मला मुंगूस नाही, मला मुंगीच म्हणायचं होतं. तुम्हाला माहिती आहे ना नाग कुठे राहतो? वारुळात. मुंग्यांनी सोडून दिलेल्या वारुळात. मुंग्या असताना त्याची हिम्मत नसते वारुळात शिरायची. समजा नागाने वारुळावर हल्ला केला तर एक मुंगी त्याला काही करू शकणार आहे का? तिचा निभाव लागेल का? काय बोलतेस जगदंबा? ती एक मुंगी काय टिकायची त्या नागापुढं? पण सगळ्या मुंग्या चवताळल्या आणि त्यांनी एकत्र हल्ला केला तर? मग त्या नागाला पळता भुई थोडी करू शकतात. नागच काय, मोठ्या हत्तीला सुद्धा त्या लोळवू शकतात. त्यासाठी फक्त गरज असते एकीची. तुम्ही असे एक झालात तर त्या दरोडेखोरांना नक्कीच हरवू शकता. जगदंबा,
तुझं समज पटतंय बघ. आपण एक होऊ, पण पुढं काय करायचं आणि ह्या दरोडेखोरांशी सामना कसा करायचा? त्यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे. चला माझ्या बरोबर. अरे एकटा काय बघतोस माझ्याकडे? अयो, एक गोष्ट सांगा की हो सुरनरेश, दरोडेखोराचं रूप घेऊन गावात त्या शिवाला हकलण्यासाठी आलो तो, तेव्हा तो मला बघूनच चांगलाच घाबरला होता की हो. आणि आता आखाड्यात तुमच्यासोबत चांगलीच खेळतो की हो, कुस्ती म्हणतो मी. हे कसं काय झालं? आणि म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं बघा, तुमच्यापेक्षा माझी शक्ती तर जास्त नाही ना हो. हो का? बघू कोणाची शक्ती जास्त येते. चल माझ्याशी कुस्ती खेळ. अयो चल अयो या. सुरनरेश, ये अयो जाऊ द्या की हो, जाऊ द्या हो, चुकून बोललो बघा, ये म्हणतो ना. जाऊ द्या की हो. चल ये. पाया पडला तुमच्या वाकून. अयो नमस्कार. असुर नरेश काय म्हणतात बघा की होते. काय हो दादा, एवढ्या घाईघाईत कुठे निघालात? तुम्ही एकटेच? बाकीची मंडळी कुठे आहे? जेवून आराम करून सरावाला येणार होते ना. आता तुम्ही आलात तर आपण एकत्र सराव करू. या. आता कुस्तीची गरज नाही आहे महिपती. गरज नाही म्हणजे असं कसं म्हणता? दरोडेखोरांचं संकट अजून टळलं नाहीये. गावातल्या लोकांना लढायला तयार करण्यासाठी अजून बऱ्याच सरावाची गरज आहे. गावाला लढायचं नाहीये का? लढायचंय की. सगळं गाव मिळून लढणार आहे, पण वेगळ्या मार्गाने, जगदंबाच्या मार्गाने. म्हणजे मी समजलो नाही. अहो, सगळ्यांनी मिळून दरोडेखोरांचा सामना करायचा आहे, पण नेमका कसा हे आज जगदंबा सगळ्यांना समजावून सांगणार आहे. मी घाई गडबडीनं तिकडेच निघालोय. येतो मी, मला बोलायला वेळ नाही. अयो तुम्हाला सरळ सरळ खड्यासारखं बाजूला टाकून गेला की हो तो माणूस. काय म्हणायचं हो हे पाप. आता गावातल्या सगळ्याच लोकांनी तुमच्या कुस्तीला विचारलंच नाही तर काय करणार हो असुर नरेश तुम्ही? आता स्वतःचं तोंड बंद ठेव, नाहीतर कायमची हाडं मोडून टाकीन. जगदंबा गावकऱ्यांना लढायला शिकवतीये काय? नेमकं काय शिकवतीये हे बघायलाच हवं. जगदंबा, अगं हे तर माझं शेत आहे, इथे काय करायचंय? दादा, आपण नेहमी शेतात जे करतो तेच करायचंय. अगं शेतातील नेहमीची कामं करून दरोडेखोर कसं पळून जातील? काकू, शेती ही खूप श्रेष्ठ कला आहे. तुम्ही स्वतःला शेतकरी म्हणून कमी समजू नका. शेती म्हणजे आयुष्य आहे. आपल्या आयुष्यासाठी उपयोगी ठरेल असं सगळंच प्रशिक्षण शेतीतून आपल्याला मिळत असतं, तेही आपल्या न कळत. शेतीतून अन्न तर मिळतंच, पण इथेच पिकलेल्या कापसातून वस्त्र सुद्धा मिळतं. पीक कापून झाल्यावर उरलेलं गवत आणि भाऱ्यापासून निवारा बनू शकतो.
माणसांच्या या 3 गरजांची काळजी जशी शेती घेते तसंच आपलं संरक्षण आणि बचाव सुद्धा आपल्याला शेतीच शिकवते. अजूनही कळलं नाही? मला सांगा, शेतात घुसलेल्या जनावरांना हकलवण्यासाठी बरोबर नेम धरून गोफणीचा वार कोण कोण करू शकतं? बघा किती जण आहेत. हे बघा, ही जी मडकी आहेत ती तुमच्या शेतात घुसलेली मोकाट जनावर आहेत असं समजा आणि त्यांच्यावर गोफणीचा नेम धरा. अयो काय मस्त मारला की हो नेम म्हणतो मी. आता समजा ही मडकी नसती आणि दरोडेखोर असतील तर त्यांची पण डोकी अशीच फुटतील ना? आता मला सांगा, तुमच्यापैकी जनावरांसाठी फासे कोण लावू शकतं? मी लावू शकतो. आता मला दाखवा ना, तुम्ही फासे कसे कसे लावता. ही जगदंबा तर गावकऱ्यांची शक्ती वाढवतीये, त्यांच्यात नवा उत्साह आणतीये. मी तिकडे मनूला दरोडेखोरांशी बोलायला पाठवलंय. त्यांच्यात काय बोलणं होतंय त्यानुसार आता मला पुढची योजना आखायला हवी. ए बाय, इथं काय करतेस? अय्यो असं काय करताय म्हणते मी. अय्यो मीच सांगितलं होतं की तुम्हाला गावात हल्ला करायला म्हणते मी. त्याचा किती लाभ झाला हो. ते थोडीशी मदत करायला आले बघा तुमची, तेवढं ऐकून घ्या की हो. तुझी मदत आम्हाला नको आहे आणि आम्ही सुद्धा तुला मदत करणार नाही, ध्यानात ठेव. अय्यो एवढं काय झालं म्हणते मी राग राग करायला. तुझ्या सांगण्यामुळेच आम्ही त्या गावावर हल्ला केला होता. तो आमचा डाव फसला, आमची माणसं पळून गेली. आग सुद्धा आम्ही पेटवू शकत नाही. काय करणार काय अशा परिस्थितीत? अय्यो फसला असं कसं म्हणता हो तुम्ही. ते पहिला प्रयत्न फसला हे कबूल आहे बघा, पण अय्यो आपल्याला हवं तेच झालं की हो. ती जगदंबा चिंचपूरला गेलीच नाही बघा. कोण आहे ही जगदंबा? त्या जगदंबामुळे आमचा हल्ला फसला, आमच्या माणसांना पळवून लावलं. आता तिला सोडणार नाही. गाव तर लुटणारच, पण त्या जगदंब्याला पण जिवंत ठेवणार नाही. अय्यो ते सगळं कराच की हो. फक्त मी सांगते ना तेव्हा करा बघा. म्हणजे ते तयारीला जरा हवा होता की हो वेळ, तेवढंच सांगून सोडायला आली होती बघा. तुझं काय डोसक्या फिरलंय काय? तू कोण आम्हाला अडवणारी? जगदंबेच्या बाजूने काम करतेस ना तू, आम्हाला समजत नाही का? आणि तू आम्हाला इथं सांगायला आल्यास? अयो काय करताय हो? जीव घेताय की काय माझा? मी असं काही केलं नाही हो. मी कशाला त्या जगदंबाची साथ देऊ? शपथ मी असं खरंच काही केलं नाही हो, शपथ. मागच्या वेळेस तू सांगितलंस म्हणून आम्ही हल्ला केला आणि फसलो.
आणि आता ह्या वेळेस वेळ मागून घेतेस? अयो तसं काही नाही हो. मी कशाला बोलेन हो, त्या जगदंबाच्या बाजूने म्हणते मी. मी खरंच काही केलं नाही हो. ए बघताय काय? पकडायला चांगले करकचून बांधायला. आपल्या विरोधात कट कारस्थान केले तिना. घेऊन जाईला. अयो नाही हो, मी असं काही केलं नाही हो. सोडा हो मला. सोडा 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 मला. ऐका हो माझं, ऐका. सोडा. लवकरात लवकर विधी पूर्ण करून गावावर हल्ला करायचा. त्या जगदंबेचा जीव घेतल्याशिवाय आता गप्पा बसणार नाही. हे बघ, झाले पासे तयार. अरे वा, खूप छान काम झालं. आता या फाशात दरोडेखोर अडकले तर ते सुटू शकणार नाहीत. आणखी एक काम करावं लागेल तुम्हाला. कुठलं काम? गावात काही ठिकाणी खड्डे खणूयात. त्यात टोकेरी लाकडं रोवून ठेवू. त्यावर झापं आणि माती टाकून ते झाकून घेऊ. म्हणजे ते खड्डे कोणाला दिसणार नाहीत. दरोडेखोर पळताना त्यात पडतील आणि अडकतील. मी एक सुचवू? हो, सुचव ना. अशाही काही वनस्पती आहेत ज्यांच्या धुरांमुळे डोळ्याची आग होते, दिसणंही बंद होतं. आपण त्याचाही वापर करूच शकतो. जगदंबा, आम्ही पण मिरची कुटून त्याचं पाणी करून ठेवतो दरोडेखोरांना मारायला. अशाच वेगवेगळ्या कल्पना आपण शोधून काढायला हव्यात. एकीचं बळ त्यांना दाखवून द्यायला हवं. महिपती यांना मल्लयुद्ध शिकायला थोडा वेळ लागेल. एवढ्याच जमणार नाही. त्यापेक्षा तू यांना काठ्याने लढायचं प्रशिक्षण दे. म्हणजे चुकून जर कोणी पकडलं गेलं तर ते लढून स्वतःची सुटका करू शकतील. चालेल. आपण जर सगळे एकत्र लढलो तर आपल्याला कुणीही हरवू शकणार नाही. यापुढे कुणीही आपल्या गावाकडे डोळे वर करून बघू शकणार नाही. स्वतःचं रक्षण कसं करायचं याचा आदर्श आपण इतर गावांसमोरही ठेवू शकतो. तुळजाईचा आशीर्वाद आहेच आपल्या पाठीशी. आई राजा, आई राजा, आई राजा. जगदंबा, गंगाई, बाबा, तुम्ही आलात. कधीपासून मी वाट बघत होते.
तेलाचा व्यापार करतोय, गावोगाव फिरावं लागतं, व्यापारी लोकांना भेटावं लागतं. नुसतंच तेल काढून का उपयोग? ते खपाय बी पाहिजे ना. अगदी येळेत आलात बघा. आता पानच वाढायला घेत होते. अगं संध्याकाळीच आलो असतो, पण गावात आलो आणि कोण कोण माणसं भेटत गेली. काय काय सांगत होते. गावात खूप गोष्टी घडून गेल्यात म्हणे. भय भय लय काही घडून गेला आहे. तुम्ही हातपाय धुवून या, आपण जेवताना निवांत बोलू. हा आलंच. जगदंबा, लई अभिमान वाटतं बघ तुझा. तुळजाईची शिकवण तू समद्या गावाला खऱ्या अर्थाने शिकवतीयस. देवी यायला चमत्कार करायचा तेव्हा ती करत, पण आपण त्या आशेवर न राहता स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे. आता गावातल्या लोकांना तू वेगवेगळ्या गोष्टी शिकवतीस, लढाईसाठी तयार करतीस. लई महत्वाची गोष्ट आहे. बाबा, ही तुळजाईची शिकवण असली तरी ती मला तुमच्यामुळे नीट समजली. हे श्रेय फक्त माझं नाही, तुमचं पण आहे. झालं. बाप लेकींचं एकमेकाचं कौतुक सुरू झालं आणि आईला बसवलं केरसुनीसारखं एका कोपऱ्यात. तू बरी केरसुनीसारखी कोपऱ्यात गप बसशील. ठरवलं तर आत्ता झाडून बाहेर काढशील आम्हाला.